नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पूनम आर्ट या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला पोहे आणि बटाट्याचे कटलेट बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी भिजवलेले पोहे घेतलेले आहेत, तसेच उकडलेला बटाटा घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तसेच कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, ओवा, लाल तिखट, धने जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। एका ताटामध्ये भिजवलेले पोहे घेतलेले आहेत। उकडलेला बटाटा कुस्करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये चिरलेला कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, लाल तिखट, ओवा, काळी मिरी पूड आणि धने पूड टाकलेली आहे। हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे वडे कुरकुरीत होतात। इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे। हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याचा हाताने घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। भिजवलेले पोहे आणि उकडलेल्या बटाट्यामुळे हे मिश्रण एकजीव होते। इथे मी छोटे छोटे टिक्की बनवलेले आहेत। एकसारख्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत। इथे गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये केलेल्या बटाटा आणि पोह्याच्या टिक्की हळूवार मीडियम आणि फास्ट आचेवरती तळून घ्यायच्या आहेत। लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूनी छान भाजायचे आहेत। इथे बघू शकताय कलर चेंज झालेला आहे। तसेच बाकीच्या उरलेल्या टिक्क्याही तळून घ्यायच्या आहेत। हे बघा कशा लालसर कलर येतपर्यंत मी टिक्की तळून घेतलेली आहे। तयार आहे पोहा आणि बटाट्याची टिक्की।